झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे? केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं, आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. काय झालंय ते, इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना ते आता अंगलट आलंय. आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे आणि त्याच्यामुळे लागले आता त्रास व्हायला लागला त्याचा. आपणच सुरू केल्यात त्या गोष्टी. गेल्या 10-12 वर्षातच या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती सुरू झाल्या. विरोधकांना वाटेल ते बोलणं, विरोधकांना शिव्या घालणं, वाईट साईट लिहिणं, तुम्ही बसवलेल्या टीमकडनं सुरू झाल्या आणि तुमच्या अंगावरती येत आहे महाराष्ट्राचा अपमान. राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो की म्हणजे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती, ह्याचा धर्म कुठे आला? बरं, त्या मंदिराबद्दल आम्हालाही आस्था आहे, प्रत्येक हिंदूला आस्था असेल. तिथे ज्या वेळेला 1400 कोटी रुपये ज्यावेळेला चोरले जातात, यांच्या समोर म्हणे वक्फ बोर्डामध्ये ज्या वेळेला म्हणे तिकडे चोऱ्या झाल्या त्याच्याबद्दल तुम्ही नाही बोलणार. आम्हाला काय देणं घेणं? राम मंदिरामध्ये लोकांनी जे दानपेटीमध्ये टाकलं, जे श्रद्धेने त्या मंदिरासाठी दिलं, त्याची जर समजा चोरी होत असेल तर ह्याच्याबद्दल बोलणार नाही, बोलायचं नाही. काल ते कोणतरी होसबळे का कोणतरी आहेत ते म्हणे धर्मविरोधी जे लोक, हा देश काय धर्मविरोधी आहे? तुमच्याकडे राम मंदिरा गोष्टींची चोरी होते आणि हे सांगणारं कोण होतं, हे बोलणारं कोण होतं? भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिलं बोलला की राम मंदिरात चोरी झाली म्हणून. आम्ही बोललो? हा देश बोलला? इतर राजकीय पक्षाचे कोणी लोक होते ट्रस्टी म्हणून, तिथे ट्रस्टी कोण आहेत? 15 ट्रस्टी आहेत तिकडे. 15 ट्रस्टी पैकी त्यातले जवळपास 12 हे ती RSSशी संबंधित आहेत, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत, भाजपशी संबंधित आहेत, बाकी कोणीच नाहीये. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेमलेले IAS अधिकारी आहेत. तिथे जर 1400 कोटी, आत्ता 1400 कोटीचा आकडा आलाय, मुळात कितीची चोरी झाली माहिती नाही आपल्याला. चोरी झाल्यावरती समजा असं पकडा, आत्ता दुसऱ्यांचं कोणातरी सरकार असतं, चोरी झाली असती, भारतीय जनता पक्षाने काय केलं असतं, RSSने काय केलं असतं, विश्व हिंदू परिषदेने काय केलं असतं? मोर्चे काढले असते, सगळ्या गोष्टी केल्या असत्या. त्याच्यात नाही राजकारण केलं की त्याच्यामध्ये राजकारण आणू नका म्हणे. म्हणतो ते नैसर्गिक आहे, ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नका, हे लक्षात ठेवा. हे
तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नाही नैसर्गिक आहे. एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार? त्या मिसिंग लिंकचं बाबा तिथे नशीब माणसं नाही मेली. गंमत बघा, त्या मागे 2005 ला मुंबईमध्ये आला होता ना फ्लड, ते सगळं पाणी वगैरे तुंबलं होतं. 1000 मिलीमीटर पाऊस पडला होता. 1000 मिलीमीटर. काही 2-3 तासाच्या अंतरात त्याला मुंबईची ही हालत झाली होती. आणि आता 300-350 मिलीमीटर पाऊस पडलाय. मुंबई तशीच तुंबलेलीच आहे. तेव्हा वारे बाप वाटेल ते बोलायचे, वाटेल ते सगळी आंदोलनं करायची, पैसे खाल्ले, हे केलं ते केलं, तेव्हा राजकारण नाही. आता मुंबई तुंबली नाही, नैसर्गिक आहे. ती कोणती बाई ती गाणी म्हणायची, काय ते गाणं होतं ते, तुला मुंबईवर भरोसा नाही काय, कुठे गेली ती आता? तिचा आला व्हिडिओ. नवीन व्हिडिओ आहे का, जुनाच टाकलाय? नवीन केला असेल तर चांगलं आहे, कोणाला पाहिलेली नाही ती. पण तेव्हा गात होती तेव्हा सुख घेतलं. आता दुसरे जेव्हा बोलायला लागले त्यावेळेला त्रास व्हायला लागला. आता मला दुसरं कळलं नाही, मला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. बरं झालं ते झालं. पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोलणार? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतं, कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल बघून घेईन. त्यांनाही माहिती आहेत हे सगळे व्हिडिओ येत आहेत कुठून, हे सगळं काय चालू आहे राजकारण. मी त्याशी बोललो नाही का, माझ्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो ना. जी काय घमासान सुरू आहे ना आता तिकडे पक्षामध्ये, फक्त बघत राहा, पाहत राहा. मुंबई महाराष्ट्राचा, ठाण्याचा काय विचका झालाय, पुण्याचा, सगळ्यांचा शहरांचा विचका झालेला आहे, ज्याला हे विकास म्हणतायत. मी ह्या विषयावरती इतकी वर्ष बोलतोय मी की आपल्या, परंतु टाउन प्लॅनिंग आपल्याकडे होत नाही आणि त्याचा ही शहरच सगळी बर्बाद होणार आहेत, झालेलीच आहेत, अजून होणार. बघावं तिकडे सगळीकडे इमारती सगळ्या उभ्या राहत आहेत. माझी तर विनंती आहे बंद करून टाका. फ्लायओव्हर आणि ब्रिजेस म्हणजे विकास नव्हे. हे जेव्हा लोक परदेशात जातात त्यावेळेला करतात काय मला कळलंच नाही, मला अजूनपर्यंत. मी 2014 साली याच्यावरती एक डॉक्युमेंटरी केली होती. मी 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे, आज युट्यूबवरती आहे, जाऊन बघा.
की शहराला आकार उकार कसा द्यायचा असतो. आता हा मिसिंग लिंक 1 मेला त्याचं उद्घाटन झालं, 1 मेला. आणि आता हा 6-7 तारखेला काहीतरी तो त्याचा काय पिलर पडला आणि पाणी वाहतंय आणि सगळं होतंय. जुलैमध्ये, मे, जून, जुलै अजून पूर्ण पण नाही झाला. 60-65 दिवसामध्ये तुमचा नवीन बांधलेला टनेल गळायला लागतो, पिलर पडतात. आणि काहीतरी त्यांनी सांगितलं, काहीतरी मी कुठे काय आणले करते ते तुला दिलं होतं मी लिहायला. कॅनडामधनं आम्ही त्याचा रिसर्च केलाय आणि मग त्यांनी त्यांचं डिझाईन केलंय. मग इंडोनेशियामधनं आम्ही पाईप हे आणलेत, मग जर्मनीमधनं हे केलंय, अजून काहीतरी केलंय. आणि मग भारतीय कॉन्ट्रॅक्टरने तो टनेल बनवलाय.